पश्चिम आशिया आता करो किंवा मरोची लढाई लढत आहे। इस्रायलने इराणी लष्करी आणि अणुस्थळावर केलेले हल्ले, इराणने केलेल्या प्रत्युत्तरासह हा प्रदेश आणखी एका युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे, जो मध्य पूर्व आणि त्या पलीकडे शक्ती संतुलन बदलू शकतो। इराणच्या प्रतिकाराच्या केंद्रस्थानी त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी आहेत। इस्रायल आणि अमेरिकेला त्यांनी दिलेला इशारा संपूर्ण जगात चर्चेचा विषय आहे। आतापर्यंत जगावर सत्ता गाजविणाऱ्या आणि निरपराध लोकांचा बळी घेणाऱ्या या दोन राष्ट्रांसमोर अतिशय खंबीरपणे उभे असलेले अयातुल्ला अली खमेनी हे जगभरात सध्या चर्चेचा विषय झालेले आहेत। इस्रायल विरुद्धच्या ज्वलंत इशाऱ्यापासून आत्मविश्वास आणि आरपारच्या लढाईच्या घोषणेपर्यंत खमेनी इस्रायल आणि अमेरिकेच्या संभाव्य विनाशाचे कारण म्हणून समोर आले आहेत। जगात आपला शिक्का चालविणारे अयातुल्ला अली खमेनी हे भारतीय वंशाचे आहेत। होय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे। आज आम्ही तुम्हाला त्याबाबतची सविस्तर माहिती देणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फार कमी लोकांना माहीत आहे की अमेरिका आणि इस्रायल या जगातील बलाढ्य देशांना ललकारणारे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या धमन्यामध्ये भारतीय रक्त सळसळत आहे। खमेनी यांची नाळ भारताशी जुळलेली असून अयातुल्ला खमेनी यांचे पंजोबा हे भारतात जन्मलेले आहेत। रुहुल्ला खमेनी यांचे आजोबा अहमद हिंदी यांचे वडील दीन अली शाह 18व्या शतकात भारतात राहत होते। 18व्या शतकाच्या सुमारास अहमद हिंदी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर नावाच्या गावात झाला। 1979 साली इराणची स्थापना पर्शियापासून झाली आणि एक उदारमतवादी देशापासून ते शिया इस्लामिक देश बनला। हा देश एकेकाळी पाश्चात्य देशासारखा धाडसी देश होता। उदारमतवादी देशातून इस्लामिक देश बनण्याचा इराणचा इतिहास उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावाशी जोडलेला आहे। 1979 मध्ये रुहुल्ला खमेनी यांना देशाचे पहिले सर्वोच्च नेते बनवण्यात आले आणि त्यानंतर हा देश शिया इस्लामिक देश बनला। रुहुल्ला खमेनी यांना लहानपणापासूनच इस्लाममध्ये खूप रस होता आणि त्यांना शिया पंथाबद्दल खूप प्रेम होते। त्यांना हे सर्व त्यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी यांच्याकडून मिळाले। अहमद हिंदी हे एक शिया धर्मगुरू होते, ज्यांचे इराणच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे। अहमद हिंदी भारतातून इराणमध्ये आले होते। त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर येथे झाला होता। जर खमेनी यांचे पंजोबा भारतात परतले असते तर कदाचित इराण आजच्यासारखा नसता। रुहुल्ला खमेनी यांनी त्यांच्या आजोबांना कधीच पाहिले नाही, परंतु अहमद हिंदी यांच्या इस्लामिक शिकवणींचा कुटुंबावर मोठा प्रभाव होता आणि खमेनी देखील लहानपणापासूनच त्याच वातावरणात वाढले होते। खमेनींनी त्यांच्या आजोबाबद्दल त्यांच्या कुटुंबातील सदस्याकडून ऐकलेले होते। जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतीय उपखंडावर आपली पकड हळूहळू घट्ट करत होती आणि मुघल प्रभाव कमी होत होता, तेव्हा अहमद मुसावी यांनी इराणच्या भविष्याला शांतपणे आकार देणारा प्रवास सुरू केला। 1830 मध्ये ते किंतूरहून इराकमधील नजफ येथे गेले। शिया इस्लाममधील सर्वात पवित्र शहरापैकी एक इमाम अलीच्या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी ते करबला येथे गेले। पूर्वी दळणवळणाची साधने नसल्यामुळे धार्मिक यात्रेला मोठा काळ लागत असे। करबला येथे गेल्यानंतर तेथे त्यांची स्थानिक मित्रमंडळीमध्ये त्यांचे मन रमले, तेव्हा त्यांनी मित्रांच्या आग्रहाखातर तेथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि ते भारतात परतलेच नाहीत। तीर्थयात्रेच्या रूपात सुरू झालेल्या प्रवासाचे रूपांतर स्थलांतरात झाले। काही वर्षातच अहमद मुसावी हे इराणमधील होमेन शहरात स्थायिक झाले। त्यांनी लग्न केले, मुले वाढवली आणि इराणी धर्मगुरू समाजात समकालीन झाले, परंतु त्यांनी कधीही हिंदी हे नाव सोडले नाही। ही पदवी त्यांनी आयुष्यभर धारण केली। अहमद मुसावी यांचे 1869 मध्ये निधन झाले आणि त्यांना करबला येथे दफन करण्यात आले, परंतु त्यांचा धार्मिक वारसा
त्यांची शिकवण, त्यांची श्रद्धा जिवंत राहिली. ते केवळ त्यांच्या वंशजांनाच नव्हे तर इराणच्या राज्याच्या रचनेला आकार देणारे ठरले. अहमद मुसावींच्या नातवंडापैकी एकाचे नाव रुहुल्ला होते. 1902 मध्ये जन्मलेले रुहुल्ला खमेनी पुढे इराणच्या इस्लामिक क्रांतीचे जनक, पहिले सर्वोच्च नेते बनले. 1960च्या दशकापर्यंत रुहुल्ला खमेनी पाश्चिमात्य समर्थित शाह मोहम्मद रजा पहलवी आणि इराणी समाजाच्या आक्रमक धर्मनिरपेक्षतेचे तीव्र टीकाकार म्हणून उदयास आले होते. परंतु खमेनी यांचे वैचारिक मार्गदर्शन, जे धर्मगुरू परंपरा आणि शिया धर्मशास्त्राच्या आगीत तयार झाले होते, ते बाराबंकी येथील त्यांच्या आजोबांच्या प्रभावातून शोधता येते. 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या निदर्शनामध्ये जनता पेटून उठली आणि शहाचे राज्य कोसळले. त्यानंतर इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताक जन्माला आले. खमेनी त्याचे सर्वोच्च नेते बनले आणि एकेकाळी उदारमतवादी राजेशाही असलेला हा इराण इस्लामिक प्रजासत्ताक बनला. इस्लामिक प्रजासत्ताक झाल्यामुळे इराणला अमेरिका, सौदी अरेबिया आणि इस्रायल सारख्या प्रादेशिक मित्रांच्या विरोधाचा सामना करावा लागला. खमेनी यांचे वैचारिक उत्तराधिकारी अली खमेनी यांचा जन्म 1939 मध्ये मशहद शहरात झाला. त्यांचे वडील सय्यद जवाद खमेनी आणि सय्यद अहमद मुसावी यांचे वंशज होते. त्यांचे वडील सय्यद अहमद खमेनी हे एक विद्वान होते आणि सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचे वंशज होते. तरुण खमेनी शिया धर्मशास्त्र, पर्शियन इतिहास आणि क्रांतिकारी विचारसरणीत वाढलेले होते. खमेनींना घडविणारा हाच पाया ठरला. जरी खमेनी क्वचितच याबद्दल बोलत असले तरी भारताशी त्यांचे वंशावळ संबंध इराणी विद्वान वर्तुळात आणि काही राज्य संलग्न स्रोतांमध्ये दस्तऐवजीकरण केलेले आहेत. 1920 पासून 1979च्या इस्लामिक क्रांतीपर्यंत इराणवर पहलवी घराण्याचे राज्य होते आणि शासक मोहम्मद रजा पहलवी हे पाश्चात्य संस्कृतीचे समर्थक होते. यामुळे जनता त्यांना अमेरिकेची कठपुतली देखील म्हणत असे. त्यावेळी रुहुल्ला खमेनी हे त्यांचे विरोधक होते आणि त्यांनी राजेशाहीऐवजी विलायते फकीह सारख्या शासन व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यामुळे 1964 मध्ये त्यांना हद्दपार करण्यात आले. देशातील परिस्थिती बिकट होऊ लागली आणि मोहम्मद रजा पहलवी देश सोडून अमेरिकेत गेले. विरोधी पक्षनेते बख्तियार यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले आणि खमेनी इराणला परतले. त्यानंतर ते इराणचे सर्वोच्च नेते बनले. रुहुल्ला खमेनी यांचे 1989 मध्ये तेहरानमध्ये निधन झाले. सध्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी हे आहेत. इराणमध्ये सर्वोच्च नेत्याकडे सर्वाधिक शक्ती आहे आणि राष्ट्रपतींना सर्वोच्च नेत्याचा उत्तराधिकारी मानले जाते. खमेनी भारतातील बाराबंकीच्या मातीचे प्रमुख स्रोत आहे.